नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा पिकाबद्दल माहिती घेणार आहोत की ते पीक महाराष्ट्रामध्ये कधी घेतलंच नाही आणि काही लोकांनी घेतलं आहे आणि त्यांना पैसे सुद्धा कमवले आहे. म्हणजे ते पिकाचं नाव कोणतं आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, 50% शेतकऱ्यांना माहीतच नाही की ते पिकाचं नाव कोणतं आहे, काय आहे ते आपल्याला माहीत पडलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामधील प्रत्येक शेतकऱ्यांना हे पिकाचं नाव माहीत असलं पाहिजे. म्हणजे पैसे मालामाल करणारं पीक आहे. ते अजून कोणासुद्धा घेतलं नाही आणि ते कमी खर्चामध्ये येतं. त्याला कमी खर्च लागतो. तुम्ही म्हणसाल कोणतं पीक? आता काही पिकं असं असतं की शेतकरी बांधून मक्का, गहू असो ते असो, शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पेरले असेल. पण काही शेतकऱ्यांना हे पीक पेरून बघा, ह्या पिकाचं काही प्रकार आहे. हे पीक जर तुम्ही पेरलं तर तुमचं 100% तुम्ही मालामाल होणार. म्हणजे शेतकरी पैशातच भिजून जाणार. तुम्ही म्हणसाल कसं काय? तर ह्या पिकाचं नाव कोणतं आहे, काय आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, याला खर्च सुद्धा कमी आहे. खर्च कमीमध्ये जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे. त्या पिकाचं नाव सांगण्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी बांधवांनो, तो पीक महाराष्ट्रामध्ये शेतकरी कमी घेतात. म्हणजे काही शेतकरी घेतात तर काही शेतकरी घेत नाही. तर त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत की त्या पिकाचं नाव कोणतं आहे आणि ते पीक कोणतं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असलं पाहिजे की त्या पिकाचं नाव काय आहे. तर काही शेतकरी घेतात, काही शेतकरी घेत नाही. तर त्या पिकाचं नाव आहे शेतकरी बांधवांनो सांगण्याआधी राजगिरा. म्हणजे राजगिरा जे पीक आहे ते काही शेतकरी लावतात, काही शेतकरी लावत नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चालणारे हे राजगिरा पीक लावतच नाही. काहून की शेतकऱ्यांना अजून 50% शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेतलं नाही. तर दुकानामध्ये घ्यायला गेलं तर याचा खूप महाग पडते आणि महाग पडल्याच्या नंतर याचा बियाणं सुद्धा महाग आहे आणि याची जे आपण खायला वस्तू घेतो, बनणारे लाडू असो काही असो, हे सुद्धा महाग आहे. मग याला इथला महाग आहे. गव्हापेक्षा मक्कापेक्षा भारी मागणी आहे. की 5,000 6,000 रुपये क्विंटल का 7,000 रुपये क्विंटल पडतं. 5-6 लाख तर कशी त्या एका क्विंटलमध्ये येतात. म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे राजगिरा तुम्हाला जर लावूच जर असेल तर खूप भारी पीक आहे. महाराष्ट्रामध्ये चालणारं पीक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणी सुद्धा लावत नाही. तर याला मस्त भारी जमीन असते. चांगलं जमीन जर असली, याला पाण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे एक पाणी दिलं तर ते भारी येऊन जातं. तर शेतकरी बांधवांनो, याच्या लावण्यासाठी तुम्हाला खर्च फक्त 6,000 ते 7,000 रुपये त्याला बियाणं आणावं लागतं, ते आणावं लागतं. राजगिरा हे कोणासुद्धा अजून महाराष्ट्रामध्ये लावलेलं नाही. लावून बघा आणि याचं उत्पन्न घेऊन बघा. मी सहज एका शेतकऱ्याचं बघितलं तर राजगिरा लावला होता. ते सहजच मालामाल होऊन गेला शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही लावून बघा आणि तुम्ही सुद्धा मालामाल व्हा. की हे राजगिरी पीक खूप भारी येतं आणि चांगले उत्पन्न सुद्धा देतात. तर शेतकरी बांधवांना हातचा व्हिडिओ इतरच होता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही लावून बघा आणि हा राजगिरा पीक घेऊन बघा. तुम्हाला चांगलं नफा आणि तोटा, हे नफा तर जाणारच नाही, तोटा कधीच येणार नाही. नफा चांगला राहतो आणि राजगिरी पीक तर 10 ते 20 लाख रुपये शेतकरी या राजगिरी पिकातून कमवतात. म्हणजे हे पीक दिसायला नुसतं असं आहे, पण याचं तुम्ही खायला बघा विशिष्ट असा लाडून ते दुकानमध्ये गेलं खूप महाग आहे. ह्याच्यामध्ये काही दुसऱ्या याच्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ह्या राजगिरीचा असं पीक आहे की त्याला खूप महागडी म्हणतात. तुम्ही जर एकदा लावून बघितलं तर तुमचं 100% शेतकरी मालामाल होणार. तर शेतकरी बांधवांनो, एकदा लावून बघा आणि त्याचं उत्पन्न कसं आहे ते पण काढून बघा. आणि त्याचं उत्पन्न खूप आहे, ते निघतं बाजरीचे दाणे इतके असतं आणि बाजरीचे दाणे इतके भारी निघतं आणि ते राजगिरा खूप भारी आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधव.